खापरखेड़ा थाना क्षेत्र के लेनखौरी में एक दर्दनाक मारपीट के मामले में एक व्यक्ति की मौत हो गई। मृतक की पहचान अमोल अंकुश गजबीये के रूप में हुई है। जानकारी के अनुसार दिनांक 9 अक्टूबर 2025 को फिरियादी सिद्धार्थ प्रभाकर गजबीये उम्र 28 वर्ष अपने मित्र अमोल गजबीये, प्रवीण डेहनकर और गौतम बागड़े के साथ कोंडाई से लोनखेरी आए। इस दौरान उन्होंने कोराड़ी में शराब का सेवन किया और फिर लोनखेरी में लौटे। थोड़ी देर बाद अमोल गजबीये कुछ काम के लिए घर से बाहर गया। इसके बाद फिरियादी के पड़ोस में रहने वाली महिलाओं ने सूचना दी कि अमोल गजबीये सड़क पर जख्मी अवस्था में पड़े हैं। जब फिरियादी वहां पहुंचे तो पता चला कि आरोपी उमेश उर्फ सोनू अमृत गजघाटे उम्र 45 वर्ष लोनखेरी ने अमोल गजबीये से विवाद के बाद मारपीट की, जिससे वह गंभीर रूप से जख्मी हो गया। जख्मी अमोल को पहले तायवाड़े हॉस्पिटल कोंडाई ले जाया गया, जहां प्राथमिक उपचार के बाद घर भेजा गया। 11 अक्टूबर 2025 को उनकी हालत बिगड़ने पर मेडिकल हॉस्पिटल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। इस मामले में फिरियादी की शिकायत पर खापरखेड़ा पुलिस ने आरोपी के खिलाफ धारा 103(1), 352(2) भारतीय न्याय संहिता के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार किया है। घटना अशी आहे की 9 तारखेला 9/10/2025 यातील मृतक आणि त्याचा मित्र हे लोणखेरीला आले होते। लोणखेरी गावामध्ये मृतकाच्या मित्राची रूम होती आणि त्याच्या मृतकाच्या मित्र आणि त्याच्यावर आणखी त्याचे 4 मित्र हे असे त्याच्या रूमवर आले। दुपारी अंदाजे 2:30-3च्या दरम्यान त्यांनी तिथे मृतकाच्या भाड्याच्या खोलीमध्ये नाश्ता वगैरे केला होता आणि मृतक आणि त्याचे मित्र हे दारूच्या नशेत होते। त्यांनी दारू पिलेली होती। तर त्यापैकी एक जो मृतक आहे तो खाली आला दगवीच्या बहाण्याने आणि मृतकाच्या खाली आल्यानंतर मृतकाचा जो मित्र आहे त्याची जी रूम आहे त्याच्या 100 मीटर अंतरावर तो एका घराच्या बाजूला बसला। घराच्या बाजूला बसला त्यांनी शिवीगाळ देण्यास सुरू केली। त्या घराचे जे बाजूला राहणारे होते त्यातले आरोपी त्यांनी त्याला हटकले की आपण इथे दारू पिऊन शिवीगाळ का करता। तर त्या मृतकाने आरोपीला पण शिवीगाळ केली। त्यावेळी यातील जे आरोपी आहेत आरोपींनी त्यांना मारहाण केली, लाथा त्यांनी मारहाण केली अशी माहिती मिळाली होती आणि त्यानंतर त्या आरोपींनी मृतकाला रस्त्यावर आणून ठेवले। त्यानंतर आरोपीच्या मित्रांना मृतकाच्या मित्रांना माहिती मिळाली की असा त्यांचा मित्र हा रस्त्यावर आहे, ते त्याला घेऊन परत कोंडाळी येथे गेले। ही घटना 9 तारखेची आहे। कोंडाळी गेल्यानंतर त्या मृतकाने तिथे 10 तारखेला इलाज केला। इलाजानंतर 11 तारखेला अशी माहिती भेटली कोंडाळी पोलिसाला तो मरण पावलेला आहे, पण तो कुठल्या हॉस्पिटलला असं कुठली एमर्जन्सी वगैरे प्राप्त नव्हती। लोकल डॉक्टरनी त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली, पण 11 तारखेला तो मयत झाला अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने कोंडाळी पोलिसांनी तपास केला। तपासामध्ये हा जो प्रकार हा निष्पन्न झाला। त्यानंतर कोंडाळी पोलिसांनी गुन्ह्याचा गुन्हा दाखल करून 0च्या कायमीनी पोलीस स्टेशन खापरखेड़ा येथे गुन्हा वर्ग केला। त्या गुन्ह्याचा तपास आम्ही वर्ग करता सुरू करू। माननीय DCP साहेब श्री संदीप पकाले, डॉक्टर संदीप पकाले तसेच DCP साहेब श्री अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शन करून आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीला 2 दिवसाचा PCR मिळालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। नमूद तपासामध्ये पोलीस स्टेशन खापरखेड़ा येथील API राहुल चव्हाण, API जोग आणि PSI करंगामे यांनी तपास करायला मदत केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। INBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।